नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील जे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय अशी महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा राहिला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. म्हणजेच की आता 16 जानेवारी 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजना म्हणजेच की वृद्धभूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेचा नोव्हेंबर-डिसेंबर 2025च्या अनुदानाचं वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता निराधार योजना राज्यामध्ये राबवल्या जात असताना निराधारांच्या समस्या त्यांच्या अनुदानाचं मानधन वाटप करणं असेल किंवा केवायसी प्रक्रिया असतील इतर म्हणजेच की सपोर्ट करण्यासाठी कार्यालयीन कामकाज हे अतिशय महत्त्वपूर्ण असतं व निधी वितरित होणंही तेवढंच गरजेचं असतं. अशाच प्रकारे गेल्या 2-3 महिन्यांपासून प्रलंबित असलेला जो काही वेतन आहे तो वेतन आता खर्चाची अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी अखेर देण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता निधी वितरित करण्यात आलेला होता. म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याच्या या महिन्याच्या निधी आता वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात अखेर आलेली आहे. म्हणजेच की आस्थापनाचा जो काही खर्च आहे तो आता 29,55,00,000 रुपये तर शेतमजुरांना अर्थसहाय्य बाबीसाठी असलेल्या 12,03,40,000 रुपयांचा निधीच्या वितरणासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील जे काही म्हणजे की तालुके असतील किंवा तालुक्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून आवश्यक असलेल्या अनुदानाचं आता वितरण केलं जाणार आहे. म्हणजेच की आता कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या विभागाचं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना याचबरोबर जे काही वृत्तभूमी शेतमजूर आहे त्यांना अर्थसहाय्य अनुदान योजना म्हणजेच की यांच्यासाठी जेव्हा लागलेलं वेतन आहे ते दूरध्वनी, वीज, पाणी, प्रवास खर्च, कार्यालयीन खर्च असा एकूण हा निधी वितरित करण्यात आलेला आहे. 29,55,00,000 तर शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेसाठी 12,03,00,000 रुपयाचा निधी हा वितरित करण्यासाठी मंजुरी अखेर देण्यात आलेली आहे. तुम्हाला जर हा GR बघायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र government.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. धन्यवाद.